नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय की उभय शक्तिस्थ ध्वनी नावाचा जो संलक्ष क्रमव्यंग्यातील आपण प्रकार बघितलेले होते. त्यामध्ये शब्दशक्ती, अर्थशक्ती आणि उभयशक्ती मूलक ध्वनी असे 3 प्रकार होते. त्यामधील शब्दशक्ती आणि अर्थशक्ती यांची वेगवेगळे भेद हे कसे पडतात त्यांविषयीची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आज आपण बघतोय तो उभयशक्तियुक्त ध्वनी म्हणजे नेमके काय. जसं आपण बघितलं की शब्दशक्तियुक्त ध्वनीमध्ये शब्द परिवृत्ती असह म्हणजे शब्दांचं परिवर्तन सहन होत नाही अशी कवी काही शब्दांची योजना करतात. अर्थशक्तिउद्भव ध्वनीमध्ये जेव्हा आपण बघितलं तेव्हा आपल्याला असे जाणवले की शब्द बदलवले आणि त्यांच्या जागी त्यांचे पर्यायी शब्द ठेवले तरी सुद्धा अर्थाची कुठल्याही प्रकारे हानी होत नाही. आणि म्हणूनच अर्थशक्तिउद्भव ध्वनीमध्ये शब्दांचं परिवर्तन हे सहन होऊ शकतं. उभयशक्तियुक्त ध्वनी हा या दोहोंचं मिश्रण आहे. कारण उभय म्हटलं म्हणजे शब्द आणि अर्थ या दोहोंच्या शक्तीने युक्त असलेला आणि त्यातून ध्वनित होणारा असा अर्थ. म्हणजे काही एक शब्द असे असतील की जे आपल्याला हलवता येणं शक्य नाही. काही एक शब्द या उदाहरणांमधले असे असतात की जे आपण हलवून त्या जागी नवीन शब्द किंवा पर्यायी शब्दाची रचना घेतली तरी सुद्धा त्यातून तो व्यंग्यार्थ तसाच निर्माण होतो. तर अशा प्रकारे काव्यप्रकाशकारांनी उभयशक्तियुक्त ध्वनीचे उदाहरण आपल्या समोर दिलेले आहे. ते आपण आता बघूया. यामध्ये आता ते म्हणताय शब्दार्थोभय भूरेकः यथा. शब्द आणि अर्थ ह्यांनी युक्त असलेला उभय नावाचा एकच प्रकार या ठिकाणी आहे. त्याचे उदाहरण त्यांनी दिले. अतंद्र चंद्राभरणा समुद्दीपित मन्मथा तारका तरला श्यामा सानंदम न करोतिकम. न करोतिकम कुणाला बरं करणार नाही, काय करणार नाही, सानंदम अतिशय आनंदित, श्यामा श्यामा म्हणजेच रात्री. आता ही रात्री कशी आहे आणि ती काय करते आहे, तर अशी ही सुंदर रात्र कुणाला बरं आनंदित करणार नाही असे कवीने म्हटलंय. आणि वर सगळी तिची विशेषणं वर्णन त्या ठिकाणी आपल्याला केलेलं आढळतं. तारका तरला, त्या रात्रीमध्ये काय आहे, चंचल असलेल्या अशा तारका आहेत, तरल तारका. नंतर अतंद्र चंद्राभरणा, आलसरहित असलेला असा चंद्र हे त्या ठिकाणी आभूषण आहे. आता अलस अतंद्र असं का म्हटलं, म्हणजे तो शून्यता निर्माण झालेली आहे. आणि असा असलेला सुद्धा तो चमकणारा चंद्र हा जिचे आभूषण आहे अशी असलेली अशी ती रात्र ती काय करते, समुद्दीपित मन्मथ, मन्मथाला देखील अधिक उद्दीपित करते. काम भावनेला अधिकाधिक वाढवणारी अशी ही चंचल तारकांनी युक्त असलेली रात्र कुणाला बरं आनंदित करणार नाही. अर्थात या ठिकाणी ही रात्र प्रत्येकालाच आनंदित करणारी आहे असा एक अर्थ आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे ह्याच श्लोकातून एक दुसराही तुम्हाला अर्थ जाणवलेला असेल, ज्याच्यामध्ये अतंद्र चंद्रभरणा समुद्दीपित मन्मथा तारका तरला श्यामा सानंदम न करोतिकम. आता हे कुणातरी, श्यामा म्हणजे श्यामा नावाची असलेली कोणीतरी एक सुंदरशी स्त्री. आता इथे श्यामा हे नाव नाही, परंतु मी सहज असाच उल्लेख केला की श्यामा नावाची कोणीतरी सुंदर स्त्री. पण श्यामा हा शब्दप्रयोग 16 वर्षाची असलेली अशी जी युवती असते तिच्यासाठी म्हणून उपयुक्त केला जातो. मग अशी ही 16 वर्षांची असलेली नायिका कुणाला बरं आनंदित करणार नाही. अर्थात प्रत्येकालाच ती आनंदित करणारी आहे. ती कशी आहे, अतंद्र, ती कधीही आळसावलेली नाही, आलस शून्य असलेली. चंद्राभरण, चंद्राचे आभूषण जिने धारण केलेली आहे अशी असलेली. समुद्दीपित मन्मथा, आणि जी मन्मथाला वाढवणारी आहे अशी ती. तारका तरला, उज्ज्वल अशा ताऱ्यांप्रमाणे चमकणाऱ्या
हाराचा मध्यमणी प्रमाणे सुशोभित असणारी अशी ती नायिका. तारका तरला चंचल असे नेत्र तिचे आहेत, आणि ह्या चंचल नेत्रांनी युक्त असलेली अशी ही 16 वर्षीय तरुणी कुणाला बरं आनंदित करणार नाही. असा एक पुन्हा आपल्याला त्याच शब्दांमधून दुसरा एक अर्थ सुद्धा जाणवतो. आणि हे आपण बघितलेले आहे ते म्हणजे अभिधामूलक ध्वनीचे उदाहरण आहे. त्यामुळे जे अभिधावाचक शब्दप्रयोग आहेत त्याच्यामधूनच आपल्याला हा एक अर्थ इथे जाणवतो. पण आता एकीकडे दिसतोय तो चंद्राविषयीचं, रात्रीविषयीचं वर्णन, आणि दुसरीकडे दिसते ती 16 वर्षीय स्त्री. म्हणजेच कवीने ह्या ठिकाणी ह्या दोहोंची तुलना करणारी अशी रचना केलेली आहे असं आपल्याला जाणवतो. आणि मग साधर्म्य उपमा भेदे, जिथे साधर्म्य आपल्याला वर्णित केलेलं असतं, भेद वर्णित केलेला असतो दोन गोष्टींमधला, तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला उपमा असे म्हणतो. आणि म्हणूनच इथे उपमा अलंकार हा ध्वनित होतो आहे असं आपल्याला जाणवतो. म्हणजे रात्र आणि नायिका हे दोन्ही अर्थ जाणवल्यावर नायिकेप्रमाणे सुंदर असलेली रात्र किंवा चंद्ररात्रीप्रमाणे सुंदर असलेली नायिका इत्यादी ह्यांचा उपमा अलंकार हा आपल्याला जाणवतो आहे. यामध्ये चंद्र, तारका, तरल आणि श्यामा ही पदे अशी आहेत की जी आपल्याला बदलवता येत नाही. म्हणजे ह्या पदांना बदलवून जर तुम्ही दुसरी शब्दप्रयोग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर त्यामधला जो काही द्विअर्थी शब्दप्रयोग आहे तो तिथनं पूर्णच निघून जातो. आणि मग कवीला जो दोन गोष्टींमधली तुलना करायची होती आणि ज्यामधून त्याला एक सौंदर्य निर्माण करायचं होतं ते त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार नाही. त्यानंतर अतंद्र, आभरण, समुद्दित मन्मथा हे शब्द जे आहेत हे शब्द आपण बदलवू शकतो. ह्यांच्या ठिकाणी तुम्ही पर्यायी शब्दप्रयोग जरी ठेवलेत तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अर्थाची हानी होणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला ओळख करून देतानाच उभयशक्ती म्हणजे काय, तर काही ठिकाणी तुम्हाला ते शब्द बदलवता येणे शक्य आहे, तर काही ठिकाणी मात्र तुम्हाला ह्या शब्दांना बदलवता येणे शक्य नाही असे आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळेच या ठिकाणी ही उभयशक्तीमूलक ध्वनीचे उदाहरण आहे, ज्यामध्ये काही शब्द हे परिवर्तन सहन करू शकतात, काही शब्द मात्र परिवर्तनाच्या योग्य नसतात किंवा ते परिवर्तन होऊ शकत नाहीत असे आपल्याला दिसून येते. काहींचे होऊ शकते तर काहींचे होऊ शकत नाही असा अर्थ यामध्ये आपल्याला दिसून येतो. अर्थातच शब्द अर्थ दोन्ही प्रधानतेने व्यंजक असल्यामुळे इथे शब्द आणि अर्थ उभयशक्ती मूलक ध्वनी आहेत. तर अशा प्रकारे ध्वनीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये लक्षणामूलक ध्वनी आपण बघितला, अभिधामूलक ध्वनी बघितला. अभिधामूलक ध्वनीमधले असलेले जे पोटभेद आहेत ते आपण बघितलेले आहेत. आणि यामध्येच असणारा असा जो प्रकार होता तो म्हणजे उभयशक्तीमूलक ध्वनी, त्या उदाहरण आज आपण बघितलेले आहे. तो इस प्रकार से हमने यहाँ पर देखा है कि मम्मट कहते हैं कि उभयशक्तित्व ध्वनि मतलब क्या है, तो जहाँ पर शब्द और अर्थ दोनों के माध्यम से हमें ध्वनि का पता चलता है. यानी वहाँ से अगर आप शब्द को हटा दोगे और उन शब्दों के जगह पर्यायी शब्द रख दोगे तो वहाँ से आपको ध्वनि नहीं मिल सकती. कुछ शब्द उस श्लोक में ऐसे भी हो सकते हैं जिन्हें आप बदलकर पर्यायी शब्द प्रयोग करके भी वही अर्थ आपको प्राप्त हो सकता है, तो उसे अर्थ शक्ति कहा जाता है. और इसीलिए शब्द शक्ति और अर्थ शक्ति इन दोनों के कारण, उभय स्वरूप के कारण यहाँ पर हमें ध्वनि प्राप्त होता है. इसीलिए इसे उभय शक्ति मूलक ध्वनि ऐसे कहा गया है. यहाँ पर कुछ एक शब्द ऐसे हैं जिन्हें हम परिवर्तन कर सकते हैं और कुछ शब्द इस श्लोक में ऐसे हैं जहाँ पर उनका परिवर्तन नहीं होता है. जैसे चंद्र, तारका, तरल और श्यामा, यह जो शब्द प्रयोग है इनका हम परिवर्तन नहीं कर सकते. मतलब उनके स्थान पर अगर हम पर्यायवाचक शब्द रख देते हैं तो उसका
वह जो मीनिंग कवि ने हमें बताया था वह वहाँ से प्राप्त नहीं होगा। लेकिन अतंद्र, आभरण और समुद्दीपित मनमथा, यह जो शब्द प्रयोग है, इन शब्दों के जगह पर आप उनके पर्यायी शब्दों का प्रयोग भी कर सकते हो। उनके कारण कोई भी आपके अर्थ की हानि नहीं होगी। तो इस प्रकार से इस एक ही श्लोक में आपको ऐसे दिखाई देता है कि अर्थ शक्ति भी है और शब्द शक्ति भी है, और इसीलिए यहाँ पर उसे उभय शक्ति ऐसे कहा गया है। तो इस प्रकार से अतंद्र चंद्राभरणा मतलब बादलों के आवरण से भी रहित रहने वाले ऐसा यह जो चंद्र है वह आभूषण के स्थान पर धारण करने के कारण कामदेव को बढ़ाने वाली और तारंगणाओं से सुशोभित रहने वाली ऐसी यह श्यामा यानी रात्रि किस मनुष्य को आनंदित नहीं करेगी। और दूसरा जो अर्थ हम वहाँ से हमें प्राप्त होता है वह होता है कि रति आदि में भी आलस शून्य रहने वाली, सोने के बने ऐसे या चंद्रभूषण को धारण करने वाली, सदा प्रसन्न रहने वाली, मदन को बढ़ाने वाली और उज्ज्वल तारा के समान चमकने वाली, ऐसे हार के मध्यमणि के समान सुशोभित रहने वाली, चंचल नेत्र वाली 16 वर्ष की वह युवती किस पुरुष का मन आनंदित नहीं करेगी। तो यहाँ पर हमें दो अर्थ की प्रतीति होती है। यह जो दोनों अर्थ है, एक तरफ है चांदनी रात और दूसरा अर्थ है 16 वर्षीय युवती। इन दोनों में हमें उपमा अलंकार जो है वह ध्वनित है, क्योंकि 16 वर्ष की युवती के समान यहाँ पर वर्णन किया गया है। अतः यहाँ पर उभय शक्ति मूलक ध्वनि का यह उदाहरण बन गया है। आज हम यही रुकेंगे। धन्यवाद, फिर से मिलेंगे।